प्रश्न पहिला. खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. विठ्ठल, पंढरीचा चोर. हृदय, बंदीखाना. प्रश्न दुसरा. जोड्या लावा. अ गट, ब गट. अ गटामध्ये विठ्ठलाला धरले. विठ्ठल काकुलती आला. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी. ब गटामध्ये शब्दरचनेच्या जुळणीने, भक्तीच्या दोराने, तू म्हणजे मीच या शब्दाने, विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने. विठ्ठल काकुलती आला, तू म्हणजे मीच या शब्दाने. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी, शब्दरचनेच्या जुळणीने. प्रश्न तिसरा. काव्यसौंदर्य. सोह शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला, या ओळीतील विचार स्पष्ट करा. संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला. संत जनाबाईने शब्दरचनेच्या साखळीच्या बेडीत विठ्ठलाचे पाय जखडले. विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच अशा सोह शब्दांचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहील, पण सोह शब्दाचा मारा थांबव. श्री विठ्ठलाने कायम आपल्या हृदयात वास करावा म्हणून संत जनाबाईंनी विठ्ठलावर सोह शब्दाचा मारा केला व त्याचा परिणाम म्हणून विठ्ठल काकुलती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला, या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा. संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते. त्यासाठी संत जनाबाई श्री विठ्ठलाबरोबर शब्दांचे लटके भांडण करतात. संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. वरून शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी विठ्ठलाच्या पायात घातली. तितक्यावरच न थांबता जनाबाईंनी श्री विठ्ठलावर सोह शब्दाचा मारा केला व शेवटी विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची धमकी दिली. प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा. प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनात विठ्ठलाविषयी असलेले प्रेम, भक्ती व निष्ठा दिसून येते. श्री विठ्ठलाने कायम आपल्या मनात वास करावा यासाठी संत जनाबाईंनी अनेक प्रयत्न केले. संत जनाबाईंनी विठ्ठलाला आधी स्वतःच्या हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला, नंतर शब्दरचनेने विठ्ठलाच्या पायात बेडी घातली. इतक्यावरच न थांबता संत जनाबाईंनी विठ्ठलावर सोह शब्दाचा मारा केला आणि शेवटी तू जर माझ्या हृदयात राहिला नाहीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या सर्वातून संत जनाबाईचे विठ्ठलावर असलेले अलोट प्रेम, अलोट भक्ती व अलोट निष्ठा पाहायला मिळते. प्रश्न चौथा. अभिव्यक्ती. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. कोणतेही कार्य करीत असताना
माणसाने आपल्या कार्यावर व ध्येयावर अपार निष्ठा व अपार भक्ती ठेवायला हवी. अपार निष्ठा आणि भक्ती ठेवल्याने कोणत्याही परिस्थितीत माणसाचे मन डगमगत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून मनुष्य ते कार्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो व शेवटी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास येते. उपक्रम. आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा. संत मीराबाई. मीराबाई ही राजस्थानमधील उच्चकुलीन हिंदू गायिका व कृष्णभक्त होती. मीराबाईची 1200 ते 1300 भजने भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये संत मीराबाईने कृष्णाबद्दल तिच्या मनात असलेले बिनशर्त प्रेम व्यक्त केलेले आहे. माझा पती कोण होणार असे बालपणी मीराबाईने आईला विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीकडे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले. मीराबाईच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला खूप आवडली. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले. पण पुढे प्रत्यक्षात चित्तोडच्या राणासंगाचा पुत्र भोजराज याच्याशी तिचा विवाह झाला. कृष्णाशी विवाह झाला आहे असे मानत असलेल्या मीरेला हा विवाह पसंत नव्हता. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्यात अखेरची वर्षे घालविली. मीराबाईला स्वतःच्या प्रेमासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला. संत कानोपात्रा. श्यामा नावाच्या तमासगिरींच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. चिखलातून कमळ उगवावे त्याचप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी सुस्वरूप व सुंदर होती. मोठी झाल्यावर आपल्या मुलीनेही आपल्याप्रमाणे नाचगाणे करून बड्या श्रीमंतांची मर्जी राखावी असे श्यामाला वाटू लागले. पण वयात आल्यानंतर नायकिनीचा धंदा न करता कानोपात्राने स्वतःला पांडुरंगाच्या भक्तीत वाहून घेतले. ती वारकऱ्यांसोबत पंढरपूरला वारीला जात असे. त्यामुळे तिला संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट होऊन त्यांचा सहवास लाभला. संत संगतीमुळे तिच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला. तिचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून बिदरच्या बादशहाचे सैनिक तिला पकडण्यास मंदिरात गेले. त्यावेळी कानोपात्राने भक्तवत्सल पांडुरंगाच्या पायास कडकडून मिठी मारली व पांडुरंगाचा धावा केला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हे जननी विठाबाई. मोकलून आस जाहले उदास, घेई कानोपात्रास हृदयात. आणि त्याच ठिकाणी त्याच वेळी कानोपात्रा मृत होऊन पडली. तिला मंदिराच्या दक्षिण दाराजवळ पुरण्यात आले. संत मुक्ताबाई. मुक्ताई या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव येथे इसवी सन 1279 मध्ये झाला. आई वडील बालपणीच मरण पावल्याने तिचा सांभाळ तिच्या भावांनी केला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ. संत मुक्ताबाई यांनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी दरवाजा बंद करून बसलेले आपले भाऊ संत ज्ञानेश्वर यांना उपदेश करून दरवाजा म्हणजे ताटी उघडण्याची विनवणी केली.